आपल्या जागतिक रेंजर डेच्या निमित्ताने हा जो कार्यक्रम ठरला आहे त्याचं आपलं स्वागत आहे. आणि आपण हा कार्यक्रम सुरू करायच्या अगोदर मी पहिले आपलं माहिती जी आहे ती आमच्या प्रेक्षकांना सांगणं आवश्यक आहे तिथे. तर तेवढी मी आपली माहिती थोडी थोडक्यात सांगतो आणि नंतर आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू तिथे. तर आजचे जे पाहुणे आहेत किंवा जे वन विभागाचे एक कर्तबगार अधिकारी आहेत श्री राजेंद्र धोंगडे, राजेंद्र शिवाजीराव धोंगडे यांचा जन्म 1951चा आहे आणि हे BSc झालेले आहेत तिथे. आणि त्यांनी फॉरेस्ट्रीमध्ये त्यांनी कोइंबतूरला 2 वर्षाचं त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे तिथे. त्यांच्या आत्ताच्या ज्या एंगेजमेंट आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. ते वीज बरीच मोठी आहे, त्यामुळे तुम्ही त्यांचं एकंदर काय कर्तबगार आहेत किंवा त्यांचं एकंदर कार्य काय याची तुम्हाला जाणीव होईल तिथे. तर ते मेंबर रिजनल एम्पॉवर्ड कमिटी नागपूर सिन्स 2017 पासून आहेत. त्याच्यानंतर मेंबर डिस्ट्रिक्ट बायोडायव्हर्सिटी कमिटी, आता शासनाने प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये बायोडायव्हर्सिटी कमिटी नेमलेली आहे, त्याच्यात ते मेंबर्स आहेत. त्यानंतर एक आपलं लोणार जे सरोवर आहे त्या लोणार सरोवराच्या सँक्च्युरी झालेली आहे आता तिथे, वाईल्ड लाईफ सँक्च्युरी. तर ते त्या कन्झर्वेशन कमिटीवरती ते मेंबर आहेत. त्यानंतर मुख्य म्हणजे आत्ता जे काम करतात ते मास्टर ट्रेनर कम्प्लिटेड डायरेक्ट, त्यांनी कम्प्लीट ट्रेनरचं स्किलचं जे आहे ते ट्रेनिंग घेतलेलं आहे त्यांनी यजदामध्ये. आणि तिथे डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ते कार्यक्रम केला होता, त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण ते मास्टर ट्रेनर ते कम्प्लीट केलेलं आहे तिथे. त्यानंतर व्हिजिटिंग फॅसिलिटी फॉर लॉज रिलेटेड फॉरेस्ट वाईल्ड लाईफ फॉरेस्ट राईट ॲक्ट 2006 अँड फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट 1980. त्यानंतर डिलिव्हर्ड लेक्चर ॲट महाराष्ट्र स्टेट फॉरेस्ट अकॅडमी कुंडल, म्हणजे कुंडलला जी फॉरेस्ट अकॅडमी आहे त्याच्यामध्ये ते लॉवरती ते जाऊन तिथे व्हिजिटिंग लेक्चर म्हणून तिथे प्रत्येक वेळा लेक्चर देत असतात. आणि तिथे जे प्रशिक्षणार्थी असते हे त्यांच्या येण्याची त्यांच्या व्याख्यानाची वाट पाहत असतात तिथे. त्यानंतर एक महत्त्वाचं म्हणजे आजकाल वन विभागामध्ये ज्या वन पाण्याच्या जे गुन्हे जास्त झालेले आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा ते ट्रेनिंगमध्ये त्यांनी ते कष्ट पूर्ण केलेलं आहे. त्या ट्रेनिंगमध्ये त्या फॉरेस्ट ऑफिसर्स, कस्टम ऑफिशियल यांचा सुद्धा समावेश होता. तर ट्रेनिंग ऑर्गनाइज बाय वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो, वेस्टर्न रिजन फॉर फॉरेस्ट पोलीस कस्टम आहे याच्यामध्ये. त्यानंतर रिजनल ट्रेनिंग सेंटर स्टेट इरिगेशन डिपार्टमेंट औरंगाबाद इथे ते लेक्चर देतात. यजदा पुण्यामध्ये ते नेहमी जात असतात तिथे. त्यानंतर गोवा इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन याच्यामध्ये सुद्धा त्यांनी जाऊन तिथे त्यांनी आपलं व्याख्यान दिलेलं आहे. डॉक्टर आबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद आणि स्टेट फॉरेस्ट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट त्याच्यामध्ये ते नेहमी व्हिजिटिंग प्रोफेसर आहेत. आणि आता 5 सेक्शन त्यांचे याच्या पूर्वीचं जे आहे ते सांगतो की ते फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये त्यांची जवळजवळ 30-33 वर्ष सर्व्हिस झालेली आहे तिथे. आणि सगळ्या विभागामध्ये म्हणजे टेरिटोरियल, वाईल्ड लाईफ आणि सोशल फॉरेस्ट यांनी तिथे काम केलेलं आहे. त्यांना मुख्य म्हणजे फॉरेस्ट वॉर्डनिंगकरता त्यांना सुवर्ण पदक 2006 मध्ये शासनाकडनं प्रदान करण्यात आलेलं आहे तिथे. एक नवरात्री यात्रा लोणारमध्ये नेहमी परंपराप्रमाणे यायची आणि त्याच्यामुळे लोणार सरोवरामध्ये बरंचसं प्रदूषण व्हायचं, ते बंद करण्याकरता म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये बराच पुढाकार घेतला होता. आणि त्यांच्यामुळे ती पर्यटक जी आहे ती लोणार पर्यटच्या वाईल्ड लाईफ सँक्च्युरी बाहेर काढण्यात आली होती. त्यानंतर एक क्वासी ज्युडिशियल ऑर्डर अंडर इंडियन फॉरेस्ट ॲक्ट ऑन कॉन्फिस्केशन अंडर महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड ऑन इव्हिक्शन फ्रॉम फॉरेस्ट लँड. तर यांची ही जी क्वासी ज्युडिशियल ऑर्डर आहे ती सगळ्या स्टेटमध्ये सर्क्युलेट केलेली आहे. म्हणजे ती सगळ्यांनी इतक्या ती आवर्जून त्यांनी सगळ्या स्टेटमध्ये पाठवलेली आहे तिथे. आणि मुख्य म्हणजे फॉरेस्ट असोसिएशनचे ते 20 वर्ष गेली ते काम करतात आणि ते अध्यक्ष होते. आणि आत्ता ते ॲडव्हान्स आपल्या सध्या ॲडवायझर म्हणून फॉरेस्ट असोसिएशनला ॲडवायझर म्हणून ते काम बघतात तिथे. अशा प्रकारे त्यांचा एक अनुभव, भरपूर अनुभव आहे, भरपूर त्यांनी काम केलेलं आहे डिपार्टमध्ये. तर आता आपण या आपल्या कार्यक्रमाला मुख्य जो कार्यक्रम आहे की वर्ल्ड फॉरेस्ट्री डे, वर्ल्ड रेंजर्स डे याच्याकरता आपण आता श्री धोगटे यांच्याकडनं माहिती घेऊ शकतो तिच्या. तो डॉक्टर सर, जागतिक रेंजर डेची संकल्पना काय आहे
तर धन्यवाद ठाकरे सर. पर्यावरण दक्षता मंडळाचे सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले पदाधिकारी, त्याच्यानंतर सुरुवातीपासून ज्यांनी संपर्क करून परिश्रम घेतले आणि सगळं या व्याख्यानाचं आयोजन केलं त्या सौभाग्यवती संगीता जोशी, माझे निवृत्त सहकारी श्री ठाकरे साहेब, नमस्कार. जागतिक दृष्ट्या रेंजर्स डे याचं सेलिब्रेशन किंवा हा साजरा करणं 31 जुलैला साजरा केला जातो आणि त्याबद्दल आपल्याला समजून घ्यायचं आहे असं आपलं ठरलेलं आहे. आणि सगळ्या जगामध्ये याच्याबद्दल उत्सुकता असते की शेवटी हा वन्यजीवांच्याशी निगडीत असलेला माणूस, तिथे व्यवस्थापनात असलेला माणूस नेमकं काय करतो, यांचं जीवन कसं असतं, यांचा चरितार्थ कसा चालतो, यांचं डे टू डे लाईफ कसं आहे, त्यांच्या पुढे आव्हानं कशी आहेत, याच्याबद्दल सविस्तर चर्चा करावं असं ठरलं. आणि त्याप्रमाणे मग मी असं सुचवलं की याच्यावर आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून बोलूया. त्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्या स्क्रीनवर समोर दिसतील आणि काही आकडेवारी आवश्यक असेल, काही चित्र आवश्यक असतील. त्यामुळे हे ऑडिओ व्हिज्युअल माध्यम आहे, त्यातून आपण सगळ्या श्रोत्यांपर्यंत, प्रेक्षकापर्यंत सहज जाऊ असं मला वाटलं आणि त्या दृष्टीने मी आता पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपल्या पुढे येतो आहे. तर मित्रांनो, मी आजच्या कार्यक्रमामध्ये एक ग्लान्स ॲट रेंजर्स प्रोफाईल नावाने तुमच्या समोर येतोय की शेवटी हे एक दृष्टिक्षेपामध्ये एक रेंज ऑफिसरची कारकीर्द, रेंज ऑफिसरचं काम, रेंज ऑफिसरचं कामकाजाचं स्वरूप एका दृष्टिक्षेपात दाखवावं अशा दृष्टीने मी आपल्या समोर आलोय. आणि तुमच्या पहिल्या प्रश्नाकडे येतो की ही संकल्पना आणि याच्या स्थापनेबद्दल आता मी सांगतो. त्याच्यासाठी इंटरनॅशनल रेंजर्स फेडरेशन ही एक जागतिक स्तरावरचं फेडरेशन निर्माण झालेलं आहे आणि 1992 पासून हे कार्यरत आहे. याच्यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला जो समजून घ्यावा लागणार आहे तो त्या फेडरेशनची, रेंजरची व्याख्या काय आहे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्याचं कारण असं की भारताने जी प्रशासकीय व्यवस्था घेतली ती ब्रिटिशांकडून घेतलेली आहे आणि ब्रिटिशांच्या व्यवस्थेमध्ये एक डिपार्टमेंटची हायरार्की होती, पदरचना होती, पदावली होती आणि त्याच्यामध्ये फॉरेस्ट गार्ड, रेंज ऑफिसर, डेप्टी कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट, कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट अशी पदरचना होती. परंतु जागतिक स्तरावर जो रेंजरचा कन्सेप्ट आहे या संकल्पनेमध्ये रेंज ऑफिसरची कल्पना थोडीशी वेगळी असल्यामुळे ही व्याख्या त्यांनी जी दिली आहे ती परिभाषा मी आपल्या समोर ठेवली आहे. तो रेंज ऑफिसर म्हणजे असा माणूस आहे की जो प्रत्यक्ष प्रॅक्टिकली वन संरक्षणासाठी, वनाच्या प्रिझर्वेशनसाठी, वाईल्ड लाईफच्या प्रिझर्वेशनसाठी, संवर्धनासाठी काम करतो. वाईल्ड लाईफ एरियासाठी, केवळ वन्य प्राणी किंवा वन्यजीवनच नव्हे, पूर्ण त्या क्षेत्रासाठी काम करतो. हिस्टॉरिकल आणि कल्चरल साइट्स, ऐतिहासिक आणि ज्या सांस्कृतिक दृष्ट्या मोठे जे वारसा आहेत त्यांच्याही संवर्धनात भाग घेतो. त्याला त्यांनी रेंज ऑफिसर म्हटलेलं आहे. आणि त्याची पुढची जबाबदारी जी त्यांनी त्या व्याख्येमध्ये दिली आहे की त्याचं ते काम आहे की ही संधी सगळ्यांना उपलब्ध करून द्यायची आहे आणि स्थानिक कम्युनिटीज, स्थानिक जी जनजाती आहे त्यांच्याबरोबर प्रशासन यांचा उत्तम समन्वय घडून आणायचा आहे. अशा संकल्पनेतून रेंज ऑफिसरची एक कल्पना विकसित झाली आणि त्या दृष्टीने पुढचं काम झालेलं आहे. याची 31 जुलै 1992 पीक नॅशनल पार्क इंग्लंड या ठिकाणी याची संस्थापना झाली आणि त्या संस्थापना झाली त्यावेळेला त्यांनी काही महत्वाचे चिंतेचे मुद्दे किंवा कन्सर्न्स ज्याबद्दल त्यांना विचार करणं किंवा काम करणं आवश्यक होतं असे त्यांनी त्यावेळेला निश्चित केलेले आहे. त्याच्यामध्ये पहिला सगळ्यात महत्वाचा म्हणजे इन्क्रीजिंग अटॅक, अत्यंत रेंज ऑफिसर्सवर खूप मोठ्या प्रमाणावर हल्ले होत आहेत. वन्यजीवाचं संरक्षण करण्यासाठी त्यांना प्राणाची बाजी लावावी लागती आहे, त्याची चिंता त्यांनी केलेली आहे. त्याच्यानंतर वन आणि वन्यजीवाबद्दलचे गुन्हे प्रकरण, व्यापार, अवैध व्यापार खूप वाढला हा एक मुद्दा त्यांनी दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर त्यांच्या सर्व्हिसेस, रेंजर्सच्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्यांची कशा पद्धतीने ड्युटीजमध्ये, ऑफ द ड्युटी आणि ऑन द ड्युटी दोन्ही वेळेला कशा पद्धतीने सुरक्षित त्यांचं जीवन होईल याची एक विचार केलेला आहे. कम्युनिकेशन नेटवर्क हा एक मुद्दा आहे. आणि या सगळ्या गरजा या त्या कंट्री स्पेसिफिक टेक्नॉलॉजीच्या असाव्यात. उदाहरणार्थ आफ्रिकेची गरज वेगळी असेल, भारताची गरज वेगळी असेल, कंबोडियाची गरज वेगळी असेल. अशा पद्धतीचा सगळा विचार त्यांनी त्यावेळेला केलेला आहे. 2006 त्यांचं स्टॅट्यूट आहे, त्या स्टॅट्यूटमध्ये त्यांनी काही महत्वाचे मुद्दे आणखी स्पष्ट केलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की या फेडरेशनमध्ये ही जी काही महासंघ होईल आपण म्हणूया जागतिक स्तरावरचा, याच्यामध्ये राष्ट्रीय, नॅशनल, राज्यस्तरीय आणि टेरिटोरियल रेंजर्स यांचे असोसिएशन जॉईन होऊ शकतील. अशा पद्धतीचं एक खुलं अशा पद्धतीचं इन्व्हिटेशन त्यांनी दिलेलं आहे. जागतिक स्तरावर व्यावसायिक दृष्ट्या एक चांगल्या पद्धतीचा दर्जा निर्माण करावा असा त्यांचा एक अप्रोच आहे.
आणि एकंदर ज्ञानाचं आदान प्रदान हे जागतिक स्तरावर व्हावं. आफ्रिकेतली काय गरज आहे, मॅनेजमेंटचे काय मुद्दे आफ्रिकेत आहेत, युरोपियन सब कॉन्टिनेंटमध्ये काय इश्यूज आहेत, साऊथ अमेरिकेमध्ये काय आहेत, यांचं आदान प्रदान व्हावं हा एक मुद्दा आहे. ग्लोबल कम्युनिकेशनचा मुद्दा आहे. रेग्युलर नियमित मीटिंग व्हाव्यात आणि काही जॉईंट ऍक्टिव्हिटीज, एकत्रित ऍक्टिव्हिटीज कराव्या, अशा मुख्य उद्देशाने 2006 त्यांनी एक स्टॅट्यूट तयार केलेला आहे. तर साधारण मला असं वाटतं की आपण आता विचारलेल्या प्रश्नाचे बहुतेक मुद्दे याच्यामध्ये कव्हर झालेले आहेत. ठाकरे साहेब, पुढे आपल्याला काय विचारायचं आपण विचारू शकतो. म्हणजे आता जी हा जो प्रश्न संकल्पना मात्र तुम्ही व्यवस्थित विवेचन केलेलं आहे, पण धन्यवाद. ही जागतिक संकल्पना असल्यामुळे रेंजर्स या पदाचं महत्व म्हणजे अत्यंत महत्व आहे पद. तर या पदाचं महत्व आपण जरा सांगावं तिथे. अच्छा, चालेल. आता एक तर मुद्दा सगळ्यात महत्वाचा आपल्याला याच्यामध्ये लक्षात असा घ्यावा लागेल की भारतामध्ये जी आहे, आपण ही ब्रिटिश पद्धतीचं प्रशासन जे घेतलं आहे ते 150 वर्ष आपण पारतंत्र्यात असताना त्यांच्याकडून घेतलंय आणि त्याच्यानंतर आपण तीच पदरचना, तीच व्यवस्था आज कायम ठेवलेली आहे. अर्थात केवळ पारतंत्र्यामध्ये सगळ्याच गोष्टी चूक होत्या अशा प्रकारची धारणा कोणी ठेवू नये असं मला वाटतं. त्याचं कारण असं की ब्रिटिशांनी या देशाला शास्त्रीय व्यवस्थापनाची खूप मोठी बैठक दिली आहे आणि वर्किंग प्लॅन, कार्ययोजना ही संकल्पना आपण आता 150 वर्षाच्या पुढे पार केलेली आहे. इतक्या दिवसापासून आपण एक सेट पॅटर्न मध्ये काम करतो आहोत. ज्या ठिकाणी रेंजर्सच्या बाबतीमध्ये भारतीय रचनेमध्ये फॉरेस्ट गार्ड हे सगळ्यात छोटं संवर्ग आहे आणि सर्वात ज्येष्ठ अलीकडल्या नव्या रचनेमध्ये जे बदल झाले त्याच्यामध्ये प्रिन्सिपल चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट हे राज्यस्तरावरचं सर्वात श्रेष्ठ असं वनाधिकाऱ्यांचं पद आहे. पदनामावलीमध्ये ज्येष्ठ असं आहे. त्याच्यामध्ये हा रेंज ऑफिसर जो भारतीय संरचनेतला रेंज ऑफिसर आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगतो की या ठिकाणी हा माणूस म्हणजे एक अशी टीमचा कॅप्टन आहे की ज्या टीमला प्रत्यक्ष क्षेत्रामध्ये जाऊन वनांच्या सगळ्या गोष्टीचा सामना करावा लागतो, कामांचं अंमलबजावणी करावी लागते, वनांचं संरक्षण करावं लागतं, नव्या वनांची निर्मिती करावी लागते, वन्य प्राणी किंवा माणूस यांचा संघर्ष झाला तर त्याच्यातून मार्ग काढावा लागतो, मिटिगेशन मेजर्स करावे लागतात. अशी रचनात्मक काम करणारा जो काही टीम इन्चार्ज आहे त्या अर्थाने रेंज ऑफिसर आहे आणि म्हणून त्या रेंज ऑफिसरला बॅकबोन ऑफ द डिपार्टमेंट म्हणतात. आणि त्याच्यासाठी भारतभरामध्ये सुरुवातीला 2 महत्वाची कॉलेजेस होती आणि त्याच्यानंतर आता बहुतेक राज्यांनी आपापल्या गरजानुसार स्वतःच्या अकॅडमीज निर्माण केलेल्या आहेत. आणि या ठिकाणी वनांची निर्मिती, लागवड, नर्सरी टेक्निक्स, त्याच्यानंतर फॉरेस्ट प्रोटेक्शन, पेट्रोलिंग, ऑफेन्स केस मॅटर्स, वन्यजीवांचं गुन्हा अपराधाचं प्रकरण, त्याच्यानंतर त्यांचं प्रॉसिक्युशन, न्यायालयात त्याचा पाठपुरावा करणे, बाजू मांडणे. आता अलीकडे जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट म्हणजे सहव्यवस्थापन, विलेज इको डेव्हलपमेंट म्हणजे लोकांच्या सहभागातून वन्यजीव क्षेत्राचं व्यवस्थापन, असा एक ज्याला आपण एक म्हणजे मल्टीटास्क अशा पद्धतीचे हे व्यक्तिमत्व आहे. येस. पण ज्या इथं तिथे की प्रदेशामध्ये रेंजर्सची संकल्पना शासकीय असली तरी विदेशामध्ये पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचे काम करणाऱ्या खासगी व्यक्तींना पण रेंजर्स म्हणण्यात येतो तिथे. बरोबर. मग या कार्यक्रमामध्ये खासगी व्यक्तींना त्यांच्या संरक्षणाकरता किंवा त्यांनी ते काम सुकर करावं म्हणून काही संरक्षणाचे अधिकार आहेत का त्यांना? बरोबर. चांगला प्रश्न विचारलात आपण. मुळामध्ये बहुतेक ठिकाणी आणि विशेषतः तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की आफ्रिका खंडामध्ये वाईल्ड लाईफ टुरिझम, आपण त्याला भारतामध्ये इको टुरिझम म्हणतो, निसर्ग पर्यटन असं म्हणतो, पण त्यांनी तिकडे वाईल्ड लाईफ टुरिझम हा शब्द वापरलेला आहे. आणि वाईल्ड लाईफ टुरिझमच्या माध्यमातून आफ्रिकेमधल्या काही देशाला 20% पेक्षा जास्त जीडीपी आहे. टोटल जीडीपी मध्ये 20% किंवा त्याही पेक्षा जास्त मोठा रोल हा वाईल्ड लाईफ टुरिझमचा आहे. आणि त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी प्रायव्हेट रिझर्व्ह केलेले आहेत, नॅशनल पार्क्स केलेले आहेत, सँच्युरीज केलेले आहेत आणि याचं जे व्यवस्थापन आहे ते त्यांनी पूर्णतः गव्हर्नमेंटच्या हातात न ठेवता त्याच्यासाठी एक्सपर्टायझेशन केलं, तज्ज्ञ लोकांची केली, वाईल्ड लाईफची सर्व्हिस वेगळी केली आणि त्याच्याशिवाय पूर्णतः खाजगी व्यवस्थापनाच्या ताब्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणचे रिझर्व्ह दिलेले आहेत आणि त्यांना ते रेंजर्स म्हणतात. आता त्या रेंजर्सचं जरी त्यांनी म्हटलेलं असलं तरी तिकडे जो ऑफेन्स रिलेटेड मॅटर आहे, उदाहरणार्थ मसाई मारा वगैरे प्रकार आहे, तांझानिया आहे, या 2 ठिकाणी, काँगो आहे, या 2-3 ठिकाणी अलीकडे 2010-12 मध्ये त्यांनी त्यांचे कायदे रिवाईज केलेले आहेत आणि तिथे शासकीय अधिकारी, वन विभागाचे शासकीय अधिकारी जे आहेत
ते एखादा गुन्हा घडल्यानंतर स्थानिक जो रेंजर आहे, जो प्रायव्हेट रेंजर आहे, जो इस्टेट मॅनेजर आहे, पार्क मॅनेजर म्हणूया त्याला आपण, त्याला तेवढ्या कायद्यापुरतं संरक्षण आणि कायद्याच्या तपासापुरती मदत करतायत. आणि बाकी जे रुटीन व्यवस्थापन आहे, नियमित व्यवस्थापन आहे, वाईल्ड लाईफचं मॅनेजमेंट आहे, टुरिझम मॅनेजमेंट आहे, याच्या बाबतीत ते स्थानिकाला सोपवलेलं आहे. आणि महत्वाचा गुन्हा प्रकरण किंवा काही विशिष्ट बाब आली तर त्यापुरताच हस्तक्षेप सरकारी अधिकाऱ्यांचा होतो आणि त्यावेळेला सरकारी कायदे तिथे अंमलात आणले जातात. आता आपण या मुद्द्यांचा विचार हा. केला आपण, तर असा निष्कर्ष आपल्याला काढता येतो की इतर देशातील रेंज ऑफिसर किंवा रेंजरची संकल्पना व आपल्या देशातील संकल्पना याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. बरोबर. तर तो फरक जरा आपण विश्लेषित करायचा. नाही, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यात आहे ती ही आहे की वाईल्ड लाईफ सर्व्हिस ही स्वतंत्र बऱ्याच ठिकाणी आहे. विशेषतः आफ्रिकन देशामध्ये वाईल्ड लाईफ सर्व्हिस वेगळी आहे. ज्या लोकांना भारतामधली रचना माहिती आहे, आपल्याकडे हळूहळू फॉरेस्ट मधून वाईल्ड लाईफचं स्पेशलायझेशन होत आहे. परंतु आपलं जे प्रशासन आहे, या प्रशासनामध्ये आजही स्पेशलायझेशन तुमचं वाईल्ड लाईफ मध्ये झालं तरी कदाचित तुमची नियमित अपॉइंटमेंट किंवा नियमित तुम्हाला कामकाज किंवा नियमित नेमणूक बदली तुम्हाला रेग्युलर फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये कधी सामाजिक वनीकरणामध्ये करावी लागते. तिथे वाईल्ड लाईफ सर्व्हिस वेगळी आहे आणि त्यांच्या अपॉइंटमेंट्स वेगळ्या आहेत. नॅशनल पार्क हा त्यांचा एक फोकस्ड मुद्दा आहे. आपल्याकडे नॅशनल पार्क, सँच्युरीज, टेरिटोरियल फॉरेस्ट या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या एका छत्राखाली आहेत. आणि या एका छत्राखाली असून इथला जो ऑफिसर आहे हा ट्रान्सफरेबल जॉबचा आहे. तो फरक तिथे खूप महत्वाचा आहे. आणि त्यामुळे त्यांच्याकडे आपण असं म्हणूया की एक प्रकारचं स्पेशलायझेशन निर्माण झालेलं आहे. या बाबतीत भारतामध्ये आपल्याला खूप काही काम करायचं आहे. अजूनही आपल्या प्रशासनाने काही तज्ज्ञ अधिकाऱ्यांना वारंवार वन्यजीव क्षेत्रात, वाईल्ड लाईफ एरियाजमध्ये पोस्टिंग करून तशा प्रकारची संधी जरी दिलेली असली तरी अजून स्पेशलायझेशन आणि स्पेशल जॉब अशा पद्धतीचा अँगल आपल्याकडे नाहीये. अर्थात त्याची अनेक कारणं आहेत. प्रशासनामध्ये वन्यजीव प्रोटेक्टेड एरियाज, सँच्युरीज, नॅशनल पार्क्स, बायोडायव्हर्सिटी रिझर्व्ह यांचं जे जाळं आहे ते जाळं, टेरिटोरियल फॉरेस्टचं जाळं हे इतकं एकत्र आहे, घनिष्ठ जाळं आहे की त्याच्यामध्ये हे सेपरेशन करणं आपल्याकडे अवघड जातं. हा त्यातला मुख्य फरक आहे. पण आपलं काय मत आहे त्याच्यामध्ये की हे जे त्यांनी एक्वेशन केलेलं आहे किंवा आपल्याकडे जे या विभागा या टेरिटरी मधला मनुष्य वाईल्ड लाईफला जातो, वाईल्ड लाईफला मनुष्य शिकायचं, तर जी एका ठिकाणी जर त्या ठिकाणी वाईल्ड लाईफची वेगळा विंग असेल, विंग म्हणण्यापेक्षा वेगळं जर त्यांचं कॅडर असेल तर असं काही करणं आवश्यक आहे का, असं वाटतं का तुम्हाला? हा, दिवसेंदिवस वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट, वन्य प्राणी व्यवस्थापनाची आव्हानं बदलत जात आहेत. या बदलत्या आव्हानामध्ये मानव वन्य प्राणी संघर्षातून आलेलं प्रेशर प्रचंड मोठ्या प्रमाणावर आलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संशोधन, रिसर्चची गरज आहे. आणि त्या पद्धतीनं मॅनेजमेंट इनपुट सुद्धा अतिशय उच्च दर्जाचे द्यायचे आहेत. आणि कधी ना कधी आपल्याला याचा विचार अतिशय गांभीर्याने करावा लागणार आहे की हे स्पेशलायझेशन या सर्व्हिसचं असावं आणि त्या पद्धतीनं स्पेशलायझेशन केलेल्या लोकांना तिथे नेमण्याची वेळ यावी. ही वेळ आता भारतामध्ये आलेली आहे. त्या पद्धतीचं स्पेशलायझेशनचा वापर करावा लागणार आहे, यात काही शंकाच नाही. आता एकंदर आपण सगळं जे आता रेंजर बद्दल आपण डिस्कशन केलं त्याच्यात हा निष्कर्ष निघतो की वन विभागामध्ये रेंजरचं पद मध्ये हे म्हणजे वन विभागाच्या कार्यप्रणालीचा एक कणा आहे. बरोबर. तर हे अत्यंत महत्वाचं पद असल्यामुळे या पदावर उमेदवाराची निवड करण्याची प्रक्रिया काय असते व काही विशिष्ट प्रशिक्षण त्यांना प्रदान करण्यात येते का, हा प्रश्न विचारण्याचा मला उद्देश असा आहे की ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा फॉरेस्ट विषय आहे आणि त्यांना फॉरेस्ट BSc फॉरेस्ट्री म्हणून त्यांना ते पासआउट होतात. तर अशा लोकांना फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये ट्रेनिंग शिवाय घेता येत नाही असं मी ऐकलेलं आहे तिथे. तर याबाबत तुम्ही जरा खुलासा करावा. हा प्रश्न नेहमीच विचारला जातो आणि त्याच्यावर मी येतो की मुळामध्ये असं आहे की आजच्या घडीला रेंज ऑफिसरचा जो संवर्ग आहे हा साधारणतः भारतीय स्तरावरचं चित्र असं आहे की हा राज्य निवड मंडळ जे आहे, राज्य पब्लिक सर्व्हिस कमिशन, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, या स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून रेंज ऑफिसरचं रिक्रुटमेंट होतं. त्याच्यानंतर असिस्टंट कन्झर्वेटर याच्यापेक्षा एक ज्येष्ठ पद त्यांचं देखील तशाच पद्धतीनं होतं. आणि ऑल इंडिया सर्व्हिस म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस यांचं अखिल भारतीय स्तरावर होतं. हे दोन पद्धती त्याच्यात, UPSC IFS साठी आणि MPSC रेंज ऑफिसर्स आणि असिस्टंट कन्झर्वेटरसाठी असं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये फक्त BSc फॉरेस्ट्री, जे जिथे अलीकडे गेल्या 20-30 वर्षामध्ये फॉरेस्ट्री हा सब्जेक्ट विद्यापीठामध्ये आलेला आहे,
आणि त्यामुळे केवळ बीएससी फॉरेस्ट्री घेतले जावे असं नसून सायन्सचे विज्ञान शाखेचे सर्व पदवीधर यांना इथे संधी आहे आणि या संधीच्या माध्यमातून हे सगळं शिकवलं जातं. साधारणतः याच्यामध्ये येणारे जे विषय आहेत हे केवळ बीएससी फॉरेस्ट्रीपेक्षा वेगळे विषय असल्यामुळे याची तुम्हाला कल्पना येण्यासाठी मी माझ्या स्क्रीनवर आता जस्ट एक विषयांची यादी आपल्या माहितीसाठी दाखवलेली आहे. जस्ट मी माहिती दाखवतो बघा. सिल्व्हिकल्चर म्हणजे वानिकी शास्त्र आहे. फॉरेस्ट सर्वे हा सर्वे आणि इंजिनिअरिंगचा भाग आहे. फॉरेस्ट इंजिनिअरिंग आहे, सिव्हिल इंजिनिअरिंगचा भाग आहे. फॉरेस्ट बॉटनी, बॉटनी सगळ्यांना माहिती आहे. सॉइल सायन्स हा खूप महत्वाचा विषय आहे. वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट, फॉरेस्ट पॉलिसी अँड लॉज, अंमलबजावणी कायद्याची करायची आहे. त्याच्यानंतर फॉरेस्ट अकाउंट्स अँड प्रोसिजर, गव्हर्नमेंटची सिस्टीम आहे, गव्हर्नमेंटचा निधी येतो, त्याचा विनियोग करायचा, त्याचे अकाउंट्स द्यायचे, त्याचे रिटर्न्स द्यायचे, ती एक प्रोसिजर आहे. फॉरेस्ट युटिलायझेशन, वनांची उपयोगिता वेगवेगळ्या गोष्टीची, याच्यावर काम आहे. बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन आणि मॅनेजमेंट हा देखील खूप महत्वाचा मुद्दा आहे. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आहे, स्थानिकांच्या सहभागातून करायचं असल्यामुळे एचआरडीचा फॅक्टर खूप महत्वाचा आहे. नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट हा देखील आहे, कारण शेवटी सगळी वनसंपत्ती हा नैसर्गिक स्रोत आहे म्हणून त्याचाही विचार करण्यात आला आहे. इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटल सायन्स या दृष्टीने याच्याकडे पाहिलं जातं. आणि ऑफकोर्स पार्टिसिपेटरी मॅनेजमेंट, सहभागी व्यवस्थापनामुळे जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट असे हे विषय आहेत. आणि हे विषय जर तुम्ही आता पाहिले तर तुमच्या सहज लक्षात येईल की हे विषय सगळे बीएससी फॉरेस्ट्रीमध्ये किंवा एमएससी फॉरेस्ट्रीमध्ये कव्हर होऊ शकत नाहीत. त्यासाठी पूर्वीच्या काळी 2 वर्षाचा अभ्यासक्रम असायचा. अलीकडे तो देशभर 1.5 वर्षाचा अभ्यासक्रम झालेला आहे. आणि अर्थात IFS आणि ACF साठी, असिस्टंट कन्झर्वेटरसाठी तो अजूनही 2 वर्ष आहेत. आणि त्याच्याशिवाय पुन्हा त्यांना मध्यंतरी ट्रेनिंग अटॅचमेंटमध्ये आपल्या पॅरेंट स्टेटला पाठवतात आणि त्या पॅरेंट स्टेटला जाऊन त्यांना फील्ड अटॅचमेंट सुद्धा करावी लागते. अशी ही रचना झालेली आहे. गार्ड्स आणि फॉरेस्टरसाठी 6 महिन्याचा साधारणतः राज्यामध्ये अभ्यासक्रम असा तो आहे. आता थोडीशी इन्स्टिट्यूट बद्दल माहिती देतो. 1912ला सदर्न फॉरेस्ट रेंजर्स कॉलेज कोयंबतूर या ठिकाणी एक इन्स्टिट्यूट झाली आणि अर्थात 1894 साली देहरादूनला फॉरेस्ट कॉलेज निर्माण झालं. आता इथे जे आहे त्याची इमारत मी तुम्हाला या स्क्रीनवर समोर दाखवतोय. ही तामिळनाडू फॉरेस्ट अकॅडमी आहे. आता स्टेटच्या फॉरेस्ट अकॅडमीजमध्ये त्याचं नामकरण बदललेलं आहे. या ठिकाणी 2 वर्षाचं प्रशिक्षण झालंय. माझं 1973 ते 75 या 2 वर्षामध्ये याच ठिकाणी प्रशिक्षण झालं. माझ्या माहितीप्रमाणे ठाकरे सरांचं देखील प्रशिक्षण बहुतेक याच ठिकाणी झालं असेल. आता बरोबर आहे. माझं 68-70. हो येस, धन्यवाद. 68-70. अच्छा, 2 वर्ष मी तिथे माझे ते गोल्डन पिरियड होता असं म्हणता येईल. छान छान छान. त्याच्या मेमोरीज अजूनही दे आर रेकॉर्ड इन माय माइंड. येस येस, ते प्रशिक्षणच इतक्या उच्च दर्जाचं आहे आणि त्याच्यामुळे ते होतं. सध्याची महाराष्ट्रातली ही कुंडल फॉरेस्ट अकॅडमी आहे. आता 2013 पासून या ठिकाणी अकॅडमी निर्माण झालेली आहे. आपली दुसरी ही अकॅडमी आता होऊ घातली आहे म्हणण्यापेक्षा पूर्ण झालेली आहे, चंद्रपूरची. तीही काही दिवसात कार्यान्वित होणारच आहे. कुंडल फॉरेस्ट अकॅडमीमध्ये सध्या रेंज ऑफिसर्सचं प्रशिक्षण होतं. भारतातल्या अनेक राज्यातले प्रशिक्षणार्थी ट्रेनीज या ठिकाणी येत असतात. तिथे वेगवेगळ्या पद्धतीचे अभ्यासक्रम होतात. बघा वर या ठिकाणी 2 चित्र एका स्लाइडमध्ये आहेत. वर वाईल्ड लाईफच्या बद्दल वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोचे डेप्युटी डायरेक्टर मिस्टर मारनको हे तिथे फॉरेस्ट ऑफिसरला वर्गामध्ये माहिती देत असताना आहे. आणि खालच्या भागामध्ये आपण पाहत असाल तर गणवेशामध्ये आमचे रेंज ऑफिसर मार्च पास करत आहेत. लक्षात घ्या, ही एक डिसिप्लिन सर्व्हिस आहे आणि या ठिकाणी गणवेशामध्ये काम करावं लागतं. थोडीशी पोलीस लाईक सर्व्हिस, नॉट टोटली पोलीस बट पोलिसिंग सारखी सर्व्हिस आहे. तो एक मुद्दा आहे. फील्डमध्ये सर्वेक्षणाचं काम करावं लागतं, सर्वेचं काम करावं लागतं. या ठिकाणच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला सर्वेक्षणाचं क्षेत्रामध्ये काम चालू आहे. तिथे लेडी रेंज ऑफिसर्स आहेत, जेंट्स सुद्धा आहेत, त्यांना मार्गदर्शन केलं जात आहे. आणि खाली अर्थात लॉचा एक छोटासा अभ्यासक्रम आठवड्याचा पूर्ण केल्यानंतर लॉच्या त्या अभ्यासक्रमाला आलेले काही अधिकारी यांचा एक ग्रुप फोटो मी तुम्हाला इथे दाखवलेला आहे आणि विषय तर तुम्हाला मी दाखवलेले आहेत. याला जोडून आता जी गोष्ट आपण सांगितली, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस जी आपल्या अखिल भारतीय वनसेवा आहे, या सेवेचं प्रशिक्षण ज्या ठिकाणी चालतं ते देहरादूनला इंदिरा गांधी नॅशनल फॉरेस्ट अकॅडमीमध्ये चालतं. त्याची इमारत मी इथे आपल्याला दाखवतोय. आणि त्याच्याशिवाय तिथली प्रसिद्ध फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट देहरादून आहे. संशोधनाचं, वन संशोधनाचं 100 वर्षापेक्षा जुन्या काळापासूनचं काम या ठिकाणी चालू आहे. अर्थात या दोन्ही संस्थांची रचना ब्रिटिशांनी केलेली आहे आणि आज जागतिक स्तरावर याचं फार मोठं नाव आहे, खूप मोठं योगदान देखील आहे. अनेक दुसऱ्या देशातले, विशेषतः एशियन कंट्रीज, आफ्रिकन कंट्रीज मधले अधिकारी या ठिकाणी प्रशिक्षणाला येत असतात. अशा पद्धतीची ही रचना आहे.
तर हे असं या फॉरेस्ट सगळं ट्रेनिंग आहे. बोला. ते- एक मिनिट, या फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट बद्दल मला कसं सांगायचं आहे की इथला जो परिसर आहे तो हो. इतका मोठा आहे की जवळजवळ 1,000 हेक्टर असा परिसर आहे तिथे, आणि संपूर्ण बायोडायव्हर्सिटी संपन्न असा परिसर आहे. म्हणजे याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे तुम्हाला वृक्ष दिसतील, वेगळ्या प्रकारच्या बांबू आहेत तिथे, वेगळ्या प्रकारचे हा. पक्षी इथे दिसतात, फुलपाखरे इथे दिसतात. त्यामुळे एक अत्यंत रमणीय परिसर असा आहे तिथे, आणि न विसरता येण्यासारखी अनुभूती आहे जर तुम्ही इथल्या जंगलात फिरलात तर तिथे. मला आता तुम्ही बघितलंच असेल ते काही प्रश्न नाही आहे. पण बाकीच्या करता सांगतो की डेहराडूनला गेलात आणि वेळ मिळाला तर नक्कीच या अकॅडमीला भेट द्या. तिथे एक तुम्हाला एक सुंदर जंगल पाहिल्याचं तुम्हाला समाधान लागेल तिथे पुढे. आता पण या ट्रेनिंगमध्ये डोंगरे साहेब, हा. आपण सगळे विषय घेतले, पण याच्यामध्ये वेगळ्या ठिकाणी आपल्याला कॅम्प असायचे, वेगळ्या ठिकाणचं जंगल बघायला मिळायचं, त्याच्याबद्दलची थोडी माहिती आपण सांगावी. येस. मुळामध्ये इथे जे तरुण बाकीचे सहकारी जे आहेत पर्यावरण दक्षता मंडळाचे, त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की मित्रांनो, पूर्ण फॉरेस्ट हीच जणू काही एक लॅबोरेटरी आहे. एखाद्या हॉलमध्ये, एखाद्या बिल्डिंगमध्ये एक छोटीशी प्रिसाइज अशी कुंठित असलेली लॅबोरेटरी कुठे, आणि एक पूर्ण फॉरेस्ट ही एक मोठी प्रयोगशाळा आहे. कारण या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचा जो मायक्रो लेवलचा, अतिशय सूक्ष्म स्तरावरचा तो इकॉलॉजिकल चेंजेस होत असतात, परिसंस्थेमध्ये जे बारीक बदल होत असतात, हे अभ्यासणे हे खूप महत्वाचं असतं. दुसरी गोष्ट अशी आहे की फॉरेस्टचे प्रकार, टाइप्स ऑफ फॉरेस्ट, हे देखील त्या ठिकाणच्या लोकॅलिटी फॅक्टर्सवर अवलंबून असतात. स्थानिक घटक ज्याला आपण म्हणू शकतो मराठीमध्ये, आणि हे स्थानिक घटक म्हणजे समुद्र सपाटीपासूनची उंची आहे, हवामान आहे, तिथली मातीचा प्रकार आहे, त्या ठिकाणी असणारं पर्जन्यमान आहे. त्यामुळे वनाचे प्रकार अशा पद्धतीने घडत जात असतात, आणि हजारो वर्षामध्ये अशी वन जी आहेत त्या ठिकाणी प्रस्थापित होत असतात. ही एक मोठी, प्रचंड मोठी रचना आहे. याला अतिशय समजून घेण्यासाठी खूप दूरगामी विचार लागतो आणि कमालीचा पेशंट लागतो. हा जो पेशन्स लागतो या माध्यमातून हे समजून घ्यावं लागत असतं. आणि म्हणून मग असे जे टूर्स असतात त्या ह्या 2-2 वर्षाच्या, 1.5 वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये या वेगवेगळ्या ऑफिसर्सला, रेंज ऑफिसर्सला, असिस्टंट कन्झर्वेटर्सला किंवा IFS ट्रेनीजला पूर्ण भारताचे दौरे घडवले जातात. अगदी अंदमानातल्या जंगलाचा प्रकार कसा आहे, सदाहरित वन अंदमानचं कसं आहे, केरळमधलं सदाहरित वन कसं आहे, सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट जे आहे केरळच्या काही टप्प्यामध्ये आहे, कोकणात काही टप्प्यात आहे, किंवा तामिळनाडूमध्ये काही भागात आहे, ते कशा पद्धतीचं आहे. ड्राय डेसिडियस फॉरेस्ट म्हणजे सूक्ष्म पान गळणारं फॉरेस्ट, हे महाराष्ट्राचं कसं आहे, कर्नाटकमधलं कसं आहे, याचा अभ्यास केला जातो. त्याच्यानंतर रेन फॉरेस्ट आसामचं कसं आहे त्याचा अभ्यास केला जातो. कोनिफर्सचं हिमालयाच्या पायथ्याशी फॉरेस्ट कसं आहे त्याचा अभ्यास केला जातो. अगदी थॉर्नी फॉरेस्ट राजस्थान मधले कसे आहेत आणि वाळवंट कसे आहेत त्याचा अभ्यास केला जातो. तर अशा पद्धतीच्या अभ्यासामधलं तिथलं फॉरेस्ट, तिथलं वन्यजीवन, त्यांची बॉटनी, तिथलं सिल्व्हिकल्चर, त्यांचं व्यवस्थापन, या सगळ्यांचाच अभ्यास होत असतो. आणि म्हणून फॉरेस्टच्या जीवनामध्ये पुस्तकामध्ये संचित कमी असतं असं म्हणता येईल आपल्याला, की फॉरेस्ट मधल्या झाडांच्या पानापानामध्ये त्याचं शास्त्र दडलेलं आहे. पुस्तकांच्या पानात नव्हे तर वृक्षांच्या पानात फॉरेस्टचं शास्त्र दडलं आहे असं आपण म्हणू शकतो. आम्ही ज्या ट्रेनिंगला गेलो होतो त्या पहिल्या दिवशी आम्हाला आमचे जे कोंडास म्हणून होते त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, तिथे बॉईज, इफ यू आर मुव्हिंग इन द फॉरेस्ट यू शुड हॅव गुड लेग्स अँड गुड आयसाईट. किती बरोबर आहे. बरोबर. तर आता हे जे इतकं मोठं प्रशिक्षण, वेगवेगळ्या प्रकारचे दौरे, वेगळ्या प्रकारचं जंगल पाहणं, हे त्या प्रशिक्षणाचा भाग झाला. पण जेव्हा आपण प्रत्यक्ष तुमची पदस्थापना होते तर एक ट्रेनिंगचं मॉड्यूल वेगळं आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव वेगळा. या याच्यामध्ये रेंजर्स या पदावर नियुक्त झाल्यानंतर कामाचं स्वरूप आणि कामाच्या जबाबदाऱ्या आणि त्याचा प्रशिक्षणाचा, त्याचा उपयोग, याचा काही ताळमेळ बसतो का, हे सांगावं जरा. अरे वा वा वा, खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. असं आहे की कालमानाप्रमाणे आपल्या ड्युटीज मध्ये किंवा आपल्या समोर असलेल्या आव्हानांमध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. आणि हळूहळू या सगळ्या गोष्टी बदलत चाललेल्या आहेत. आणि ह्या बदलत्या परिस्थितीमध्ये प्रशिक्षणाचा निश्चित उपयोग होतो. परंतु प्रशिक्षणाच्या वेळी
सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो तुमच्या समोर असतो तो असतो की प्रशिक्षणामध्ये तुमच्या समोर पहिल्यांदा तुम्हाला ती प्रशिक्षणामधली 1.5 किंवा 2 वर्षाची परीक्षा पास व्हायची असते आणि त्यावेळेला परीक्षा पास होत असताना आपल्याला फील्डची माहिती नसल्यामुळे आपण फक्त परीक्षा पास होण्याच्या दृष्टीतून पाहतो, परंतु मुळामध्ये या प्रशिक्षणाचा फील्ड मधला वापर कसा हा पाहायचा असेल तर त्याच्यासाठी फील्डचं अटॅचमेंट हे खूप महत्वाचं ठरतं. आणि म्हणून प्रशिक्षणामध्ये नोंदवलेल्या गोष्टी, प्रशिक्षणात समजून घेतलेल्या गोष्टी, प्रशिक्षणामध्ये आपण अगदी रफ वही म्हणून छोट्या छोटी गोष्टी नोंदवलेल्या, आपली स्मरणशक्ती, आपली एकाग्रता तिथे ठेवून आपण ज्या अधिकाऱ्याकडनं माहिती घेतो त्याचा फील्डमध्ये प्रचंड उपयोग होतो. परंतु फील्डमध्ये एक मोठा बदल झालेला असतो जो साधारणतः प्रशिक्षणामध्ये कव्हर होऊ शकत नाही. तो महत्वाचा म्हणजे प्रशासकीय सिस्टीम, प्रशासकीय व्यवस्था, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम आणि दुसरा ऑफिस करस्पॉन्डन्स. हा मुद्दा त्या प्रशिक्षणाचा सहसा भाग नसतो. त्याचं कारण असं की तिथे काही अंशी जरी तो विषय शिकवला जातो, ऑफिस प्रोसिजर अँड अकाउंट सिस्टीम शिकवली जरूर जाते, परंतु मुळामध्ये प्रत्येक राज्याची प्रशासकीय व्यवस्था आणि कार्यालयीन पत्रव्यवहार हा फार वेगळा असतो. आणि त्यामुळे या गोष्टीमध्ये अलीकडे वनाधिकाऱ्यांवर खूप दडपण येत आहे आणि त्यांना फील्डमध्ये जेवढा न्याय द्यायचा आहे, जंगलामध्ये जेवढा न्याय द्यायचा आहे, जंगलात जेवढी फिरती करायची आहे, जंगलामधल्या कामाची तपासणी आणि निरीक्षण करायची आहेत, तेवढा वेळ न मिळता ते कार्यालयीन कामामध्ये खूप अडकलेले आहेत असं आजचं पत्र परिस्थिती आहे. आणि त्याचा पत्रव्यवहार वाढणं, सभांची मीटिंगची संख्या वाढणे, त्याच्यानंतर दुसऱ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट बरोबरच्या मीटिंग्स, कलेक्टर बरोबरच्या मीटिंग्स, या रचनेमुळे अलीकडे त्यांना फील्डमध्ये एकाग्रता करणे किंवा काम करणे थोडंसं अवघड जात आहे. परंतु हे जरी जात असलं तरी त्याच्या पुढे येणारे जे मुद्दे आहेत ते थोडेसे मुद्दा या ठिकाणी मी चर्चेला घेतोय. त्याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो त्यांच्या टास्क मधला आहे तो त्यांच्या पुढचं जे चॅलेंज आहे तो म्हणजे बॅलन्सिंग आहे. हे बॅलन्सिंग जे आहे ते बेसिकली त्यांचं फॉरेस्टचं प्रोटेक्शन, ऑफिसचं ऍडमिनिस्ट्रेशन आणि योजना म्हणजे सरकारच्या योजना, उदाहरणार्थ वनीकरण, प्लांटेशनची योजना आहे, नर्सरी तयार करणे त्याची योजना आहे, त्याच्यानंतर जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंटच्या माध्यमातून काम करणे ह्या योजना आहेत, काही रस्ते दुरुस्ती आहेत, काही इमारती बांधणी आहेत, हा देखील वनाच्या विकासाचा काही भाग असेल त्यावेळेला ते काम त्यांना करावं लागतं. या योजनांच्या बरोबर समन्वय साधत असतो. हा समन्वय साधणं ही सगळ्यात मोठी स्किल आहे. आणि म्हणून प्रॅक्टिकल ट्रेनिंग, फील्ड मधलं अकॅडमी मधलं अटॅचमेंट आणि नंतर प्रॅक्टिकल त्यांचं प्रत्यक्ष नोकरीमध्ये काम करत असताना होणाऱ्या कामाचं स्वरूप याच्यामध्ये मॅच व्हायला काही कालावधी लागतो. आणि म्हणून अलीकडे रेंज ऑफिसरसाठी 1 वर्षाचा प्रशिक्षण प्रोबेशन पिरियड आहे. आपण त्याला शिकाऊ कालावधी म्हणूया, म्हणजे प्रशिक्षण पूर्ण करून होतो आणि 1 वर्षाचं प्रशिक्षण आहे, तुमच्या प्रोबेशन आहे. तुमच्या माझ्या काळात ते 6 महिन्याचं होतं. एसीएफ साठी 1 वर्षाचं प्रोबेशन आहे, IFS साठी सुद्धा प्रोबेशन आहे. त्यामुळे प्रोबेशन पिरियड मध्ये तो सहअधिकारी म्हणून एका ज्येष्ठ अधिकाऱ्याबरोबर राहतो आणि ऑफिस प्रोसिजर, ऑफिस करस्पॉन्डन्स या सगळ्या गोष्टींचा समन्वय, ग्रँट्स, निधी, अकाउंट प्रोसिजर या सगळ्या गोष्टींचं बॅलन्स करत तो आपल्या फील्डला न्याय देत असतो. परंतु या दोन्हीचा ताळमेळ समजून घेणं हा तसा खूप आव्हानाचा प्रकार आहे आणि ते समजून घेऊन दोघांनाही न्याय द्यावा लागतो, यात काही शंका नाही. परंतु इथे त्याचा फील्डचा, अकॅडमीच्या नॉलेजचा इथे पुरेपूर उपयोग होतो, कारण अकॅडमीमध्ये जे शिकवायला येतात ते सहसा अतिशय अनुभवी असे ज्येष्ठ वनाधिकारी असतात आणि त्यामुळे त्यांच्या अनुभव आणि ऑफकोर्स सायन्स, त्यातलं जे काही सायन्स आहे, त्यातली जी थिअरी आहे, त्या दोन्हीचं समन्वय करून ते शिकवत असतात. त्यामुळे त्याचा खूप उपयोग इथे होतो.